आपण आत्तापर्यंत इंग्लिशमध्ये 17 लेक्चर्स झालेले आहेत. आपण आधी ग्रामर पाहिलेलं आहे आणि त्याच्यानंतर आपण पाहतो आहोत की प्रत्यक्ष भाषा कशी बोलायची आहे. ओके, आता आपण इंग्रजीमध्ये उच्चारांचं पण महत्त्व पाहिलेलं आहे याच्या आधीच्या लेक्चरमध्ये. त्याच्यामध्ये आपण शिकलेलो आहोत की इंग्रजीमध्ये 5 स्वर आहेत. 5 स्वर कुठले कुठले आहेत? ए, ई, आय, ओ, यू. ओके, पहा, ए, ई, आय, ओ, यू हे स्वर आहेत आणि या स्वरांचा वापर करूनच आपण काना, मात्रा, वेलांटी, उकार अगदी सगळे शब्द आपण काय करतो? बनवत असतो. आता बाकीचे जी व्यंजनं आहेत ती कुठली कुठली आहेत ती पहा. बी, सी, डी, एफ, जी, एच, जे, के, एल, एम, एन, ओ, पी, क्यू, आर, एस, टी, व्ही, डब्ल्यू, एक्स, वाय, झेड. तुम्ही जेव्हा यांचे उच्चार करता तेव्हा तुम्ही जीभ, तुमचे दात, तुमचे ओठ हे कशा पद्धतीने वळवायचे हे ते नीट लक्ष द्यायला पाहिजे. अगदी तोंड मोठं उघडून इंग्लिश भाषा बोलता येत नाही. सो पहा पुन्हा एकदा. ए, ई, आय, ओ, यू. आणि व्यंजनांचे उच्चार कसे करायचे आहेत? बी, सी, डी, एफ, जी, एच, जे, के, एल, एम, एन, पी, क्यू, आर, एस, टी, व्ही, डब्ल्यू, वाय, झेड. ओके, हे प्रनाऊन्सिएशन तुम्ही नीट करायला पाहिजे. किंवा प्रोनाऊन्सिएशन असा पण शब्द आहे, पण प्रनाऊन्स बोलतात आता, तर तुम्ही कुठलाही शब्द याच्यामध्ये वापरू शकता. आता आपण पाहूया की ए हा एकच स्वर घेऊया. ए या स्वराचा कशा पद्धतीने वापर होतो ते आता आपण पाहणार आहोत. ओके, आता ए या स्वराचा वापर इंग्रजीमध्ये खूप जास्त प्रमाणात होतो. काना द्यायला बाकीच आपल्याला माहिती आहे. ए लिहिलं की काना होतो, पण कशा वेगवेगळ्या पद्धतीने त्याचा वापर होतो ते आता आपण पाहूया. आता पहा, ओव्हल साऊंड्स ऑफ ए. ओव्हल साऊंड्स म्हणजे काय? स्वर. ए या स्वराचा वेगवेगळ्या पद्धतीने उच्चार. फॉर एक्झाम्पल पहा, ए म्हणून आपण उच्चार करतो. एचा उच्चार एच होतो, पण ते स्पेलिंगमध्ये कसं होतं पहा. FATE, फेट. आपण फाटे नाही बोलत, इथं काय बोलतो आपण? फेट. FATE, फेट. MEKE, मेक. आपण माके बोलतो का? नाही, मेक. म्हणजेच अचा उच्चार काय होतो? एचा उच्चार काय होतो? ए. अवर एक मात्रा ए किंवा एडक्याचा ए अशा पद्धतीने उच्चार होतो. टेक, TAKE, टेक. आपण टाक बोलतो का? नाही, टाके नाही बोलणार याला आपण. फेक, ब्रेक. केबल, CABLE, केबल. टेबल, मात्रा देतोय आपण याच्यावर. एचाच वापर करून आपण काय करतोय? मात्रा. पण प्रत्यक्ष नियम शिकताना आपण काय शिकलो होतो? ईचा वापर आपण कशासाठी करतो? मात्रा देण्यासाठी. एचा उच्चार कशासाठी करतो? काना देण्यासाठी. पण आता इथं तर आपण एचा उच्चार कसा करतो आहोत? मात्र्यासारखा करतो आहोत. हे डिफरन्सेस तुमच्या लक्षात आले पाहिजेत. म्हणजे तुम्हाला स्पेलिंगकडे पण लक्ष देणं आवश्यक आहे. केबलला आपण काबल नाही म्हणत ना, केबल म्हणतो. टाबल, टेबल. टाबल बोलतो का? नाही. मेन, MAIN, मेन. रेन, प्लेन. आता या शब्दांमध्ये काय केलं गेलेलं आहे? एचा उच्चार हा मात्र्यासारखा केला गेला आहे. मेक, टेक, फेक, ओके, इत्यादी. आता याचा दुसरा उच्चार आहे ॲ असा. अवर एक अर्धचंद्र. ॲ. फॅट. पहा, तोच ए आहे. ए बदलत नाही, तरी सुद्धा उच्चार कसा बदलतो? फॅट. FAT, फॅट. MAT, मॅट. इथं मॅट, फाट म्हणतो का आपण? फाट, माठ म्हणतो का? नाही, इथं फॅट. मॅट. दॅट. ॲपल. कॅलेंडर. बँडेज. ग्लॅड. कॅन्सर. फॅब्रिक. हे सगळे उच्चार एचेच आहेत. त्याचा उच्चार कसा होतोय आता? ए सारखा होतोय. हे जर लक्षात आले ना बारकावे तर इंग्लिश फार सोपं आहे. आता पहा,
हे लेक्चर तुम्हाला 2दा 3दा ऐकावं लागेल, असं लगेच एकाच याच्यात लक्षात राहणार नाही. एचा उच्चार आ असा होतो, आ, या किंवा या. इंडिया. पहा, एला काना मात्र आहे का कुठे मागे? नाही. तरी सुद्धा आपण स्पेलिंगमध्ये काय लिहितोय? INDIA, इंडिया. हो की नाही? कॅनडा, अमेरिका, ऑस्ट्रेलिया, चायना, विजा, ऑपेरा, अगो, अनादर, अटॅक. हो की नाही? मजा आहे, गंमत आहे प्रत्येक उच्चाराची. आता एचाच उच्चार आ म्हणून करूया. आ कसा दे? फादर, रादर, बाम, काम, पाम, आर्मी, डिमांड, फार्म, चार्म, चान्स. पहा, तोच ए आहे, पण किती वेगवेगळ्या पद्धतीने आपल्यासमोर. मराठीत या प्रत्येकासाठी वेगवेगळं अक्षर वापरलं जातं, पण आपल्या इंग्लिशमध्ये नाही वापरलं जात. एकाच अक्षराचा वापर खूप प्रकारे केला जातो. आता पहा, पुन्हा एचाच उच्चार ए, अवर एक मात्र ए. फेअर, रेअर, मेअर, डेअर, स्टेअर. ओके, हे सगळे उच्चार तुम्ही लक्षात ठेवायचे आहेत. मी याच्याबरोबर PDF पाठवणार आहे, कारण सगळे स्पेलिंग मी इथं वाचत बसले तर आपलं लेक्चर हे जवळजवळ खूप तासांचं होईल. तसं नको आहे आपल्याला. पहा, फेअर, FAIR, फेअर, चेअर, मेअर, हेअर. आता एचाच उच्चार पॅरेंट, पॅरट. ऑचा उच्चार सॉ, रॉ, पॉ, वॉटर. पॉ म्हणजे पंजा. ऑल, बॉल, कॉल, टॉल. पुन्हा अल्सो, अल्वेज. असे उच्चार एचे होतात. एकच ए आहे, पण त्याचे उच्चार एवढे जास्त केले जातात. आता हे प्रनाउन्स आफ्टर मी, माझ्यानंतर हे बोलायचं आहे. ॲक्च्युअली तुम्ही प्रत्येक वर्ड हा माझ्यानंतर बोलायलाच पाहिजे, म्हणजे तुमचे पण उच्चार नीट होत जातील. फॉर पहा, प्रनाउन्स आफ्टर मी. सॅम्पल, फ्रान्स, क्लर्क, स्टार, ॲडव्हान्स, आन्सर, बिहाफ, एक्झाम्पल, पजामाज, आर्ट्स, डार्क, आस्क, हार्ड, काफ. काफ म्हणजे गाईचं वासरू. जिराफ, जिराफी नाही बोलायचं, जिराफ. कार्पेट किंवा कार्पेट. कार्पेट रचा उच्चार स्पष्ट नाही केला जात इंग्लिशमध्ये, पण स्पेलिंग लक्षात ठेवायला आपल्याला सुरुवातीला तर लक्षात ठेवावंच लागेल. नंतर जेव्हा तुम्ही फ्लुएंटली बोलायला लागाल तेव्हा से कार्पेट, पण त्याचं कार्पेट. फास्ट, क्राफ्ट्स, आफ्टरनून, बाथ, ब्रांच. हे वर्ड्स तुम्ही लक्षात ठेवायचे. हे वारंवार प्रनाउन्स करायचे. ट्राय करायचं असं प्रनाउन्स करण्याचं. लगेच नाही जमत, पण हळूहळू हे जमायला लागेल. आता ए ॲज अ सॉ. आता आपण पाहिलं सॉ सारखा उच्चार. काय काय आहेत माझ्यानंतर बोला. लॉ, क्लॉ, ऑट किंवा ओट पण म्हणतात, ऑट. शॉर्ट, ऑफुल, ब्रॉल, ऑसम, स्पॉट, पॉन, बेंगाल, फोर्क, शॉर्ट, फॉस्टर, बॉट. कळलं? ए ॲज अ मेन. मेन पहा, मॅन, ब्लॅक, बॅड, सॅड, हँड, गॅस, कॅट, लँड, क्लॅमी, बॅट. ओके, आता फॉलोइंग पेअर्स वाचूया. पेअरमध्ये पहा, एचा आणि ईचा उच्चार वेगवेगळा होतो. पहा प्रत्येक ठिकाणी. आता आपल्याला पेअर सुद्धा तुम्ही ते माझ्या मागे म्हणायचं आहे. 10, TN 10. ईच्या जागी आलं तर काय होतो? टॅन. देन, दॅन, गेस, गॅस, देन, दॅन, वेसल, वासल, गेन, जॅम, ॲडॅप्ट, ॲडॅप्ट, मॅन, men, led, lad, text,
टेक्स्ट. पहा आता, टेक्स्टचा उच्चार टेक्स्टच करायचा जेव्हा आपण ईडी लावतो तरी. टेक्स्ड नाही बोलायचं कधी. ईडीचा उच्चार कधी आला नाही पाहिजे तुमच्या तोंडात. टेक्स्ट, टेक्स्ट. फेलो, फॉलो. बेट, बॅट. ओके. नाव आता आपण हे मोठ्याने वाचणार आहोत. तुम्ही माझ्या मागे वाचा आणि तुम्हाला वेळ मिळेल तसं वाचत राहा. याच्यामध्ये खूप सुंदर आहे. टू द बँड स्टँड रॅन द मॅन. हे फार कसं पण आहे, म्हणजे शब्द जुळवलेले आहेत फक्त. टू द बँड स्टँड ran the man. Angrily he sprang and ran. With his hat in his hand, he ran to the strand and swam back to the sand, because the smack was man by Mr. Grant. हे तुमच्या उच्चारासाठी, तुमचे उच्चार असे क्लीन व्हावे त्याच्यासाठी. आता एअरी पण आहेत. ए फॉर एअरी, AIRY, एअरी. AIRY, एअरी. फेअरी, FAIRY, फेअरी. डेअर्ड, टेअर. बियर, पियर्स. लेअर, देअर. डिस्पेअर, कॅनरी. स्टेअर, पेअर. एअर, लिबॅरियन्स अँड शेअर. पाहायचे काय केलेले आहेत परत. हे मी सगळे एकत्र वाचले. आता आपण काय करूया, एकत्र नाही समजलेलं आता पुन्हा पण. लेअर, स्टेअर. डेअर, पेअर. डिसअपियर, एअर. कॅनरी, लिबॅरियन्स आणि शेअर. ह्याच्यात उच्चारांचा फरक जाणून घ्यायचा आहे. आता द ए फॉर डे. डेला सुद्धा आपण काय वापरतो, ए वापरतो. तसं पाहायला गेलं तर DAY, डे हे स्पेलिंग होतच नाही ना. काही पण नवीन शिकणारं काही पण उच्चार करेल. जर त्यांनी पहिले नियम वाचल्याने म्हणाले, हे काय मॅडम तुम्ही DAY, डे काय म्हणताय, डाय येते तर डाय है ना. वाय म्हणजे य, डला काना डा. बट हिअर डे. त्याचा उच्चार पहा कसा होतो. पेपर, शेड, अवे, चेंज, ग्रेन. अल्टिमॅटम, टेल, मिस्टेक, रेडिएटर, टोरांडो. सेफ्टी, व्हर्बेटियम, टेस्टी, इग्नोरॅमस. कॉन्व्हर्सेशन, त्याला कन्व्हर्सेशन पण म्हणतात, कॉन्व्हर्सेशन पण म्हणतात. मॅपल, एशिया, चाओस, पेनस्टिकिंग. हे सगळे आपण एचे प्रोनाउन्सिएशन पाहिले की एकच ए आपण कशा कशा पद्धतीने वापरतो इंग्रजीमध्ये. ओके. आता याच्या पुढच्या लेक्चरमध्ये आपण ईचा आणि बाकीच्या ओल्सचा म्हणजे बाकीच्या स्वरांचा वापर आपण इंग्रजी भाषा बोलताना कसा करणार आहोत ते करूया. हे तुम्ही नीट करायचं आहे. हे टॉपिक जर तुम्ही नीट केले तर तुमची भाषा नक्की सुधारेल. प्रॅक्टिस करा. दररोज काही ना काही पाठवा मला. ओके. थँक्यू.